असा उल्लेख केला की ठिकऱ्या कुणाच्या वरती ठाणेकर दाखवून देते आगामी घोडा मैदान लांब नाही आणि भाऊ भावाला आवडे पण काँग्रेसला ना आवडे अशी परिस्थिती सध्या निर्माण बरं चला प्रश्न विचारा. सर नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तर घोडा मैदान जवळ ठिकऱ्या कुणाच्या वरती ठाणेकर दाखवून देते एकनाथ शिंदे. ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडतात. खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या. महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाही आहे, एक लक्षात घ्या. मी वारंवार सांगतो, कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून मतदार यादीत घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला आहात. पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही. निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षानं, सर्वपक्षीय शिष्टमंडळानं हा पहिला हल्ला केलेला. सर्वपक्ष शिष्टमंडळानं भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोट आहे ते उघड केलेलं आहे. आता एक पाऊल पुढे जाईल. सर्व प्रमुख नेते जे आहेत, जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते, त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली, आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदनं देतोय, भेटतोय, भूमिका सांगतो आहोत, पुरावे देत आहोत, तरीसुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. अशा प्रकारचं एकमत हे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतंय. पण त्याच्यात चर्चा सुरू आहेत. कालच माननीय उद्धव ठाकरे राजसाहेबांशी चर्चा झाली. माननीय शरद पवार किंवा डावे पक्ष, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांमध्ये एकमेकाशी चर्चा करून पुढलं पाऊल काय टाकायचं यावर निर्णय आता घेतला जाईल. निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही. त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, हे त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून. महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही. आनंद दिघ्यांचा अपमान कोणी केला? आनंद दिघ्यांचा अपमान कोणी? आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला. ठाणेकर खरोखर सोडणार नाही. आनंद दिघे या एका निष्ठावान शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत, त्याला तडा कोणी दिला? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला ना. आनंद दिघे हे एक तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली ही भांगीची रोपटी आहेत. आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे 40 चोर आहेत. हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत. त्याच्यामुळे अपमान कोणी केला? तर अपमान या लोकांनी केला. तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही? तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्या आणि बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडतोय ते. उद्धव ठाकरेंना बाजला आता उद्धव ठाकरेंना कोणाच्या हाती स्टेअरिंग द्यायचं तेच कळना, त्यांचा ड्रायव्हर सारखा बदलतो असा टोला श्रीकांत शिंदेने लगावला. पुढे काय? गिरिराज सिंह ने मुस्लिम लोग को नमक हराम कहा है. तो गिरिराज सिंह ने अगर किसी को नमक हराम कहा है उसका मतलब नमक हराम कहा है, उसका मतलब कोई नमक हराम नहीं होता है ना. बात ऐसे उसने नमक हराम क्यों कहा कि गिरिराज सिंह जी कहते हैं, जो केंद्रीय मंत्री है, कि केंद्र के सभी योजनाओं का लाभ मुसलमान उठाते हैं, करेक्ट, और हमको वोट नहीं देते. ये सरासर गलत है. बहुत से ऐसी जगह है जहां मुसलमानों ने
2014 में मोदी को भर भर के वोट दिया है, यूपी में दिया है, बिहार में दिया है। तो आप उनको नमक हराम, आपको वोट नहीं दिया इसलिए आपके नमक हराम है देश के? आपको अधिकार किसने दिया? किसी एक जाति को। तो आपको तो इस देश में बड़ी संख्या में हिंदुओं ने वोट नहीं दिया है। महाराष्ट्र में नहीं दिया लोकसभा में वोट, बंगाल में नहीं दिया है, केरल में नहीं दिया है, जम्मू कश्मीर में नहीं दिया है, कर्नाटक में नहीं दिया है। तो क्या हिंदुओं को भी आप नमक हराम कहेंगे? मिस्टर गिरिराज सिंह, आप वोट चोरी करके चुनकर आए हैं, आपको तो हिंदुओं ने भी वोट नहीं दिया है। तो क्या आप मुसलमानों के साथ जिस हिंदुओं का नमक आप खाते हो सत्ता का, आप उनको भी नमक हराम कहेंगे क्या? इस प्रकार की भाषा का इस्तेमाल अगर कोई केंद्रीय मंत्री करता है तो मोदी जी ने उसको तुरंत मंत्रिमंडल से हटाना चाहिए। किसी व्यक्ति को, जाति को, धर्म को आप नमक हराम इस प्रकार से नहीं कह सकते, समझा? हाँ राऊत साहेब, कुंभमेळ्यामध्ये पुरोहित उपलब्ध व्हावे म्हणून वैदिक विधीसाठी आता अभ्यासक्रम सुरू करतायत ITI मध्ये. राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकार बघून घेईल ना. सर, मनसेचा आज गोरेगावमध्ये मेळावा आहे, कसं पाहता आपण? SIR पे चुपकी है. हाँ? मनसेचा मेळावा, अमित शाह ने कहा है कि राहुल गांधी SIR पे चुप क्यों है? कहाँ चुप है? हम चुप नहीं है, न राहुल गांधी जी चुप है। उस मामले में सबसे बड़ा आंदोलन तो राहुल गांधी जी ने किया था। अब बिहार का नतीजा आने के बाद अमित शाह जी चुप हो जाएंगे। अब देखिए अमित शाह जी क्या बोलते हैं क्या नहीं बोलते उसका ऊपर देश नहीं चलेगा। आप सिर्फ देश के गृह मंत्री है, आपके पास सत्ता है, आपके पास पुलिस CBI ED है, इसलिए आपकी बात सुनी जाती है। चलिए, थँक्यू। पार्कामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी होते। तिकडच्या रहिवाशांनी मागणी केली की उच्च न्यायालयाचं उल्लंघन करतायत, कठोर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे। करू द्या ना मागणी, मला असं वाटत नाही रहिवाशांनी अशी कोणी मागणी केली असेल। शिवाजी पार्कला बहुसंख्य मराठी आणि हिंदू बांधव आहेत। दिवाळी आमचा सगळ्यांचा सण आहे, तो का काळोखात साजरा करायचा का? तो काळोखात साजरा करायचा का? संपूर्ण काल आम्ही पाहिलं की उद्धवजी, राजजी, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, मराठी बांधव मोठ्या संख्येने शिवाजी पार्कला उपस्थित होते। हां, दीपोत्सव होता, आकाशामध्ये फटाक्यांची रोषणाई केली ना, वाजले फटाके थोडा काळ, त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं कसलं? पर्यावरण बिघडत आहे। पर्यावरण बिघडाव्या अशा अनेक गोष्टी राज्यात आणि देशामध्ये घडतात, त्याच्यावर बोला, आमच्या सणांवर बोलू नका। ठीक आहे रे, जाऊ दे रे, कोण बोलतो? बोलू द्या ना, चला जाऊ दे रे। हा, बघा, एकनाथ शिंदेची भिजलेली फटाका है, उसका फुसका फटाका भी नहीं है, लवंगा भी नहीं है, समझा क्या? एकनाथ शिंदे क्या बोल रहे हैं? भिजलेला फटाका है, लवंगा, उसको क्या मालूम है क्या फटाका है? शिवसेना की पावर जो उद्धव ठाकरे ने उनको दिया ना, वो अब तक बज रहा है। नहीं तो कौन एकनाथ शिंदे है, मुझे बताइए। उनको जो पावर मिला है बाला साहब ठाकरे ने नहीं दिया है एकनाथ शिंदे को, उनको पूरा पावर अब तक उद्धव ठाकरे जी ने दिया था, उसके ऊपर उनका फटाका बज रहा है अब तक। जिस दिन मुंबई और ठाणे महानगर पालिका के नतीजा आ जाएंगे, ये ठाणे मुंबई छोड़कर भाग जाएंगे सब लोग। अब देखो क्या होता है। करो ना लड़ाई हमसे, फिर लड़ाई करो, ये पैसे की लड़ाई मत करो, सत्ता की लड़ाई मत करो। आप रियल शिवसेना के गुंडे हो, हाँ मैं गुंडा हूँ, तो गुंडे जैसा सामने आकर बात करो, समझा ना? हाँ, वो सत्ता के पीछे छुपकर, पुलिस के पीछे छुपकर मत बात करो, छोड़ दो। चलिए, साधत होते। निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर पुरावे देऊनही आयोग ऐकत नसेल तर दणका द्यावाच लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। आनंद दिघेंचा अपमान गद्दारांनी केला असं म्हणत राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। एकनाथ शिंदे हा विजलेला फटाका आहे असा उल्लेख राऊतांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.